नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आलेला आहे आणि सीईटी सेल कडून आताच एल-एल-बी 3 इयरच्या सीईटीच्या 2026 रिझल्ट बाबत अनाउन्समेंट झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहत असाल तर या ठिकाणी महा एल-एल-बी 3 इयर सीईटी 2026 गेट स्कोर कार्ड हे ऑप्शन ऍक्टिव्हेट झालेलं आहे. तुमच्या मोबाईलला देखील रजिस्टर्ड मोबाईलला डिअर कॅन्डिडेट स्कोर कार्ड फॉर महा एल-एल-बी 3 इयर सीईटी 2026 इज अवेलेबल फॉर डाउनलोड. प्लीज व्हिजिट या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे. तर या वेबसाईटला जाऊन तुमचं स्कोर कार्ड डाउनलोड करून घ्या असा मेसेज सीईटीने दिलेला आहे. आणि मित्रांनो हे सीईटीचं स्कोर कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं, आपल्याला किती पर्सेंटाइल मार्क भेटलेले आहेत हे कसं चेक करायचं आणि यानंतरची पुढची प्रोसेस काय असणार आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच अप टू डेट माहिती तुम्हाला भेटत राहील आणि इथून पुढची प्रोसेस तुम्हाला डिटेलमध्ये काय आहे हे चॅनलवरती वेळोवेळी तुम्हाला भेटून जाईल. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो आपलं स्कोर कार्ड जे आहे ते आपल्याला पाहण्यासाठी सर्वात अगोदर सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. ही वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक होम पेज येईल. इथं आल्यानंतर तुम्ही जर इथं पाहत असाल तर नोटिफिकेशन वगैरे कुठलं नाहीये. मला हीच गोष्ट कळत नाही की बाकी सर्व गोष्टींचं आता या ठिकाणी पहा की हा रिझल्ट डिक्लेअर्ड काय एमसीसीईटी इथं अनाउन्समेंट देतात, मात्र एल-एल-बी 3 इयरच्या अनाउन्समेंट या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत. चला असू द्यात, आपण जाऊयात की कशा प्रकारे डाउनलोड करायचं हे पाहूयात. सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये जायचं आहे. त्यासाठी सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 26-27 वरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही साइन इन कराल तर या ठिकाणी तुमच्या समोर बरेचसे ऑप्शन येतील. तर यापैकी आपल्याला निवडायचं आहे स्कोर कार्ड. गेट स्कोर कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही यावरती क्लिक कराल तर आता या ठिकाणी हायर एज्युकेशन यूजी त्याच्यामध्ये महा एल-एल-बी 3 इयर सीईटी 2026 गेट स्कोर कार्ड हा ऑप्शन आता हे टॅब ऍक्टिव्हेट झालेला आहे. तर मी यावरती क्लिक करणार आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर येईल, तुमचं नाव येईल आणि पुढे याच्या डाउनलोडचं चिन्ह आहे. तर या डाउनलोडच्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही डाउनलोड कराल तर तुमच्या समोर तुमचं आता हे स्कोर कार्ड डाउनलोड झालेलं आहे. आता मग आपल्याला किती पर्सेंटाइल पडले कसं चेक करायचं, तर या ठिकाणी पहा तुमचे पर्सेंटाइल पहा एल-एल-बी 3 इयर सीईटी 2026 पर्सेंटाइल या ठिकाणी दिलेले आहेत. तुमचे मार्क्स यावरती कुठेही मेन्शन नसतात. तुम्हाला जितके पर्सेंटाइल भेटलेले आहेत ते पर्सेंटाइल या ठिकाणी तुम्हाला दिलेले असतात आणि याच पर्सेंटाइलच्या बेसिसवरती तुम्हाला पुढे ऍडमिशन भेटत असतं. तर मित्रांनो सेफ स्कोर किती असतो, किती पर्सेंटाइलला ऍडमिशन भेटू शकतं, कॅटेगरी वाईज पर्सेंटाइल सेफ पर्सेंटाइल किती आहेत याविषयीचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटून जाईल. आता या डेट ऑफ द रिझल्ट या ठिकाणी पहा की 27/5/2026 या दिवशी म्हणजे आजच हा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे ही माहिती भेटत आहे. मग इथून पुढची प्रोसेस काय असणार आहे मित्रांनो, तर यानंतर आपल्याला कॅप रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. कॅप रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला पुढे ऑप्शन फॉर्म भरता येत नाहीत. तुम्ही जर या ठिकाणी काही चुका केल्या तर तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं आणि या चुका होऊ नयेत म्हणून आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. स्टेप बाय स्टेप सर्व तुम्हाला माहिती डिटेल सर्व तुमच्या डाऊटचं क्लिअरिफिकेशन आपल्या चॅनलवरून वेळोवेळी देण्यात येईल. धन्यवाद.